इचलकरंजी शहरातील शहापूर खणीची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली असून इतिहासात प्रथमच खणीतील पाणी पूर्णपणे आटल्याचं चित्र आहे. पाणी आटल्यामुळं खण परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि घाण साचली आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होण्यासोबतच डेंग्यू, चिकनगुनिया आणि इतर साथीच्या आजारांचा धोका वाढल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महानगरपालिका आयुक्त आणि महापौरांना निवेदन देऊन खण परिसराची तातडीनं स्वच्छता करावी, त्यातील गाळ काढावा आणि नैसर्गिक पाणीस्रोत पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. मात्र निवेदन दिल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. मला प्रशासनाला विनंती करायची आहे की याच खणीमध्ये गणेश विसर्जन पण होतं, त्यामुळे लवकरात लवकर त्या खणीमध्ये सगळं पेंडा काढून खण व्यवस्थित सुशोभित करावी. आणि प्रत्येक वर्षी काय होतं की ह्या खणीतलं जे पाणी आहे ते फार तळाला जातं आणि हे जे केंदाळ असते ते तसंच राहिलेलं असतं आणि पावसाळा आला की त्याच्यामध्ये ते केंदाळ वरती येतो आणि त्यावेळेला मच्छर, किटाणू हे भागात पसरले जातात. आणि मागच्याच वर्षी बालाजीनगर भागातील प्रत्येक घरटी एक एक माणूस आजारी होता, ज्याला डेंग्यू, चिकनगुन्या अशी साथ झाली होती. तर मला प्रशासनाला हे सांगायचं आहे की गणेश विसर्जनाच्या निमित्ताने आपण ही खण स्वच्छ करतोच, पण माझी विनंती आहे की पावसाळा होण्याआधी ही खण स्वच्छ करावी, जेणेकरून नागरिकांना तब्येतीचे प्रॉब्लेम्स होऊ नये, आरोग्य चांगलं राहावं आणि जे पसरणारे रोग आहेत ते होऊ नये. दरवर्षी या खणीत पारंपरिक पद्धतीनं गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं. या खणीची वेळेत स्वच्छता आणि पुनरुज्जीवनाची कामं झाली तर आगामी गणेशोत्सवात विसर्जन सुरळीत होऊ शकतं आणि परिसरातील आरोग्य धोकाही कमी होईल. खण परिसराचं सुशोभीकरण करून नैसर्गिक पाण्याचे स्रोत पुन्हा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता आणि सुशोभीकरण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय.